शिरोळ बंधाऱ्याजवळ गेल्या काही दिवसांपासून पंचगंगा नदीत मिसळणाऱ्या काळ्याकुट्ट प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्युमुखी पडत आहेत. शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. रसायनयुक्त मैलायुक्त सांडपाण्यामुळे पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिरोळ तालुक्यातल्या पंचगंगा काठावरील नागरिक, विविध संघटना नदी प्रदूषण विरोधी आक्रमक झाले असतानाही दिवसेंदिवस दूषित पाण्याचा प्रश्न सुटण्याऐवजी गंभीर बनत चालला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दुर्लक्ष होत असल्याने दूषित पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे आणि पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे प्रमुख शेखर पाटील यांनी येथील बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी करून पंचगंगा नदी प्रदूषणामुळे मानवी आरोग्याबरोबरच जलचर प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडत आहेत. याकडे प्रदूषण मंडळाबरोबरच प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करून जनतेला शुद्ध पाणी द्यावे, अन्यथा उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे आणि पंचगंगा नदी बचाव कृती समितीचे प्रमुख शेखर पाटील यांनी दिला आहे. शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी मानली जाणारी पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नदीत लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येबाबत वारंवार तोंडी आणि लेखी सूचना देऊनही प्रदूषण नियंत्रण मंडळाने आणि जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळ येथील बंधाऱ्याजवळ नदीत मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळले. या घटनेमुळे पर्यावरणासोबतच नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील यांनी शिरोळ बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. मात्र या औपचारिक कारवाईवर संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाचे शिरोळ तालुका अध्यक्ष दरगू गावडे, पंचगंगा नदी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष बंडू पाटील, सदस्य विश्वास बालीघाटे, शेखर पाटील, नगरसेवक सचिन शिंदे, माजी सरपंच गजानन संगपाळ, कृष्णराव भाट, बापूसाहेब गंगदर, वसंत चुडुमुंगे यांच्यासह उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर आतापर्यंत कोणती ठोस कारवाई केली असा सवाल उपस्थित केला. पंचगंगा नदीमध्ये चांगले कोल्हापुरापासून प्रदूषण येणारं पाणी, त्या पाण्यापासून आज शिरोळमध्ये लाखो मासे मृत झालेले आहेत. ते पाहण्यासाठी आमचे शिवगाव डिस्ट्रिक्ट मदत करण्यासाठी शेखर पाटील प्रदूषण अधिकारी आणि आमचे शिवजी सन्माननीय नगरपरिषदेचे माजी सरपंच, नगरपरिषद आमचे संकपाळ साहेब, कोळी साहेब, गंधर साहेब, सर्व वार्ताहर, साहेब, आमचे साहेब, पुजारी साहेब, आरके साहेब, चुडुमुंगे साहेब, सर्व मंडळी बघून आज हे पाणी पिण्यास लायक नाही असं आमचं सगळ्यांचं मत झालेलं आहे. त्याचबरोबर आता ताबडतोब शासनानं हे पाणी बर्गे काढून खाल सोडण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते ताबडतोब ती निर्णय घ्यावा अशी त्यांना करण्याची विनंती आहे. त्याचबरोबर आपण आता सगळ्यांनी भेट दिलेली आहे, सगळ्यांनी पाणी केलेलं आहे, वस्तुस्थिती पाहिलेली आहे. याच्यापर्यंत काय जास्त सांगू शकत नाही. पाणी ताबडतोब प्राधान्य दुसरं फ्रेश सोडावं, हे पाणी खाल सोडावं. त्याची जीवनमरणावर प्रत्येक माणसाचा जीवनमरणावर प्रश्न आहे. पाणी आता उन्हाळ्यात जेवढं अत्यावश्यक बाब आहे, त्यामुळे ताबडतोब याच्यात शासनाने कारवाई करायची आपली एक मी प्रस्थान करू. ते हिंद जय महाराष्ट्र.